त्याचं नाव काय माहिती आहे का? मारलेलं नाही, जिवंत आहे. जिवंत आहे. खाली सोडून दाखव, खाली सोडून दाखव. झाले काय सांगायला? धर की पाहिजे ना रे, फिरू पाहिजे काय? छोटा सगळा बाजार केला, खरं पिशवीच आणली ना मी घरातनं. पटेलांच्या इथं आले हा इकडे. वड्यातलं मासं बिसं बारकत धरायचं. काय धरलंस? काय धरलंस रे? हिची पिशवी बारकी पाहिजे हो. एवढी मोठी पिशवी म्हणून काय करायचं? गेले 8-10 दिवस झालं मम्मी मला सांगायला एवढं मास घेऊन ये, कारण ढासले असतात. मग बाहेरनं जर असं काहीतरी साफसफाई करायला झाली तर ते लावून करायला गावते. मला लक्षातच राहणं झाली ती. मी इतकी वेळा गॅरबीला गेलो असेल, लक्षातच राहणं. मम्मी आता मध्ये पहिला ते बी आणि परत आलोय. बारीक पाऊस पण आला सोडा तेवढ्यात. पैसे विसरून गेलोय मम्मी, पैसे विसरून गेलो घरात. साखराकडे बघूया आता हाय काय. 4 दिवस झाले मी ते 4 दिवस म्हणून झालं नाही. सागरला आता देते बघ. चालेल काय सागरला? कॉम्प्युटरचा गाडी आणलाय. कुठे? कोल्हापूर नाही झाली रिपेअरिंग. होय का? टी शर्ट आणल्यात, मारणार तर नाही मारणार. नंतर किती असतं? तेव्हा तुमचं 4 पीस घरात नेलेलं पाठवणार. होय काय? आज पण पेंडिंग नाही, पेंडिंग 200 पीस अजून बाकी आहे. तसं पेरू आहे तिथं भरपूर. खरं एकल्याला कुठला कळा ना. ठीक आहे. दर 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 की पाहिजे ना रे, पेरू पाहिजे काय? हे कॅच कॅच. इथलं मोठं उदितच नाहीत पोरांनी. कच्चच पाव उडवून टाकतात. एक हाय मोठा आहे ते पेरू, काढायला येईना. त्याला आता धुवून घेतले मी. आता मग एवढं खाऊ शकत नाही, तर पण खाय बघणार काय तेव्हा त्यात. हे आता कापायचं म्हणलं तर पेरू आहेत लयच कच्चे, त्यामुळे कापना दे ब्या एवढा घाटे. काप नाही, लयच कच्चा आहे पेरू. दुसरा बघतो तर हे बी कच्चाच आहे. सगळंच कच्चं पेरू आहे. बाहेरचं पूर्ण घाण आहे ती मम्मी काढायला लागली. आता पूर्ण कचरा बिचरा तिथं लय आहे, ते आता साफसफाई करायला लागल्या. बस आता ब्लॉग एडिट करत आणि वाजले 3. आज दिवसभर काय पावसाचं म्हणजे काहीच नाही, पाऊसच नाही. असं आता वातावरण झाले. म्हणजे असं ऊन होतं सकाळपासून, आत्ता वातावरण झालं. लाईट गेली अचानक मध्येच. मस्त अशी आमच्या बघा साफसफाई करायला लागली. ते एवढं मस्त हे करायला पाहिजे, लावायलाच पाहिजे. मम्मी होई ते आळू चांगला असतील की समोरचं हे करायला, गरगाट करायला होय नाही. तिथे कचरा कोण टाकते का बघ, एकदा बघायला पाहिजे. नाही तर आणि सगळं कचरा बिचरा कोण टाकत असला तिथं, आणि तर मोगीत घाण नको ते. आणि आलं बघून आणि हे नाहीसाठी आलेलो. घरातलं मला वाटते हाय, तरी पण मी एक्स्ट्रा नाही आहे. काय किलो दा? 90. छोटा सगळा बाजार केला, खरं पिशवीच आणली ना मी घरातनं. पिशवीच आणली नाही म्हटलं घरात. पिशवी असते काय सांगणार काय. ठीक आहे, एवढं बघा किती झाला आहे. बेनांग आहे होय. ये पटेलांच्या इथं आले हा इकडे. होय काय? आम्ही राखून लावतोय. होय का? इजीचे मोठी मोठी येतात. बित्तच चावला काय? नांगाय त्याला लॅपटॉप बिपटॉप उडूशील देताना. वायरी कट करील थांब तिकडं आणि मला जमत नको. मी पहिले बारका असताना असंच खेळायचो आणि असं बांधायचं आणि चलवायला मजा यायची. मासं धरायला तुमचे मच्छर आणि साड्या किंवा टावेल बिवेल असं घेऊन जायचं. वड्यातलं मासं बिसं बारकं धरायचं, असं मजा यायची. बारका असं आम्हाला पण लय भारी वाटायचं. भित्र्या अरे चावल एकच गावले होते. अरे नांगाई नांगायचा मोठा. हातात काय धरलं तुझ्या? काय धरलंस? काय धरलंस रे? आता मी असं दे बारकी बरं म्हणल्यावर तेवढं आलं. येऊ बघ डॉन. हे बघ हे बघ, हे धरते की नाही? असं धर, असं धर. हा धर धर, भ्यायचं नाही. सोड सोड की सोड. धर असं धर, भ्यायचं नाही अजिबात, भ्यायचं नाही. धर जोरात धर की असं मध्ये, असं धर, असं मध्ये धर इथं धर. काय करत नाही, धर. धर की
ते बघ ते इसकड आले कसं सोड सोड रे सोड ना देऊ जरा तुला येते की धरायला तिथं तिथं धडकी आहे, तिथं वरती धडकी आहे. ते बघ पायावर सध्या तरी बघे दरे की रे इकडे बघ त्यानं मारता एवढं बारकं होतं धरलेलं त्यानं डाव असं छान केले सत्ते मरल्यानं त्याचं नाव काय माहिती आहे का मारलेलं नाही जिवंत आहे जिवंत आहे खाली सोडून दाखव खाली सोडून दाखव जिवंत आहे चलते का नाही बघ चलते का नाही आहे का नाही हा धरी आता धरी ते तर तास झालं कंटिन्यू पाऊस पडालाय आणि सकाळपासून कमी होता आणि म्हटलं जरा गारगोटीला जायला आज तरी टी शर्टच देते गेले 5 दिवस झाले मी टी शर्ट मागायला लागलो टी शर्ट अजून काय दिलं नाही प्रिंटिंग मी आता शाळेकडे चाललोय कधी कधी तर जाते मी शाळेत कधी कधी तर जाते म्हणजे का की भारी वाटते एक जुना दिवस आठवत्यात आणि जरा बारकी बारकी पोरं असतात त्याने आधीमध्ये काहीतरी प्रश्न विचारले की जरा म्हणत्या त्याला कोणतरी आला विचारायला लय भारी वाटलं आणि आता जाताना नको वाटलंय पण तुम्हाला सांगतो शाळेत खरंच मजा येते आपलंही मजा येते माझी इच्छा नाही जायची तरी पण मला आता कामं आहेत पुढच्या मध्ये जायचं आहे चला अगर ना मारला का काय मारला का येऊ बघतो काय पॅकिंग झाले काय 1 नंबर 1 2 व्हाईट 3 आणि 4 व्हाईट एकदा लावून हे करून बघतो हे माझं नवीन चॅनलचं लोगो आहे आणि ह्याच्यावरती मी प्रिंट करायसाठी दिलेला ही बॅक साईड आहे आणि ह्या कलरवरती असं उठलं आणि व्हाईट कलरवर कसा दिसते बघा आपण ही व्हाईट कलरवर मारलाय आणि हे काय स्टिकर जात नाही मी घातला आहे पण तो ह्या लोगोमुळे हा लोगो खाली करायला लागला नाहीतर मग तो बघायला जातो मी जरा अमोलच्या दुकानात जाऊन बघतो पाठवून पूर्ण कसं दिसते तर हे लोगो खाली फक्त या चिन्हामुळे गेला रे नाहीतर एवढं काही वाटत नाही काय ना त्याच्यावर चालला नसता कशा त्याच त्याच्यावर चिन्हावर नाही मग ते दिसणार ना त्याच्या दाखवता पाठीमागची साईड बघा असं वाटते मला पण माहित नाही पण मॅडम साहेबा सरांनी वेतनचा देशी ऑफिसमध्ये दुसरीकडे कुठेही गेलेला नाही मला फिरायला फारच छान 250 रुपये चालतो मॉर्निंगचा काढा सकाळी सकाळी मी काढा प्यायला लागलोय आणि जरा वेळानंच उठलो रात्री जरा भजनाला गेलेलो लईच वेळ झाला राव 1 वाजले मला यायला तिथनं असं काय प्लॅन नव्हतं मला भजनाला वगैरे जायचं असंच फिरत गल्लीने गेल्यावर म्हणली चला भजनाला निघाल्यात चला म्हणलं त्यांच्याबरोबर मी तिकडेच जायला लागले की मला सांगायला मिळालं काय म्हणायला लागलं वेळ त्यांना वेळ नाही ना अरे तेवढं लावून मग हे कामाला सारखं तिकडे जायला लागते काहीतरी कामात असतात नवं स्टँड असं करून देतात का बघ ते नवीन ठेवूया टिप ठेवूया म्हणजे त्याच्यात आपलं जुन्या पिपाचा आनंद बसाय गावचं तिकडलं पाणी घ्यायचं तो पीप आता ठेवू शकतो की आपण का नाही कुठे ठेवून जा ठेवाय वर असेल उंची असं ह्याच्यावर ठेवायचं इथं कशा इथं तिथे ठेवायचं उंची नको काय अग्नीला काय असतंय अग्नीला काय नसतं